दिव्यांग मुलांचा सांभाळ करणं हे खूप आव्हानात्मक आहे. निसर्गाच्या नियमानुसार शरीर वाढतं, पण बुद्धीची तेवढी वाढ होत नाही. 20 वर्षाच्या मुलाची किंवा व्यक्तीची वाढ मेंदूची आणि ह्या मुलांची वाढ ह्याच्यामध्ये खूप तफावत असते. आयुष्यभर तुम्हाला मुलाला सांभाळायचंच आहे, हे चॅलेंजिंगच आहे खूप. रडकं मूल आईचं, नॉर्मल मूल जगाचं. तसं स्पेशल मूल असलं की मग ते आपोआपच आईकडे असतं अटॅच. असं जेव्हा आपण एखादं मूल बघतो तेव्हा पालक म्हणून आम्हाला देखील फार काळजी वाटते, अरे बापरे कसं होणार यांचं. जर एखाद्या मंत्री किंवा एखाद्या कोणाच्या घरात जर असं दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना त्याची जाणीव होईल. या मुलांकडे बघायचा दृष्टिकोन फार बदलला पाहिजे. यांना सांभाळणं खरोखर कठीण असं सगळ्यांना वाटतं. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आमच्या कट्ट्यावर आल्या आहेत वंदना कर्वे मॅडम. वंदना कर्वे मॅडम या गेल्या 30 वर्षांहूनही अधिक काळ दिव्यांग मुलांसाठी काम करत आहेत. आव्हान पालक संस्था या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. विशेष करून 18 वर्षावरील मुलांसाठी त्यांचे विशेष योगदान आहे. अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर पेलली आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन पुरस्कृतही करण्यात आले आहेत. नमस्कार वंदना मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. दिव्यांग मुलं किंवा दिव्यांग मुलांचा सांभाळ करणं हे खूप आव्हानात्मक आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर दिव्यांग हा शब्द आमच्या ह्या मुलांसाठी योग्य नाही आहे, कारण यांचं कुठलंही अंग दिव्य नाही आहे. त्यांची बुद्धी थोडीशी मंद आहे किंवा गती मंद आहे. तर ह्यांना हा दिव्यांग हा शब्द, ज्यांचा शारीरिक काही अपंग आहे त्यांना खरं तर हा दिव्यांग शब्द लागू पडतो. पण आता सरकारने हा सर्वसामान्यांना हा नियम लागू केला आहे, त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. परंतु आम्ही मग मानसिक विकलांग असा शब्द वापरतो. हे दिव्यांगांपेक्षा मानसिक विकलांग व्यक्ती आहेत ह्या सगळ्या. कारण निसर्गाच्या नियमानुसार शरीर वाढतं, पण बुद्धीची तेवढी वाढ होत नाही. 20 वर्षाच्या मुलाची किंवा व्यक्तीची वाढ मेंदूची आणि ह्या मुलांची वाढ ह्याच्यामध्ये खूप तफावत असते. त्याच्यामुळे शारीरिक वाढ योग्य होते, मानसिक वाढ योग्य होत नाही. ती 5, 6, 7 मॅक्झिमम 10 वर्षाच्या मुलाच्या पुढे जात नाही. म्हणून त्यांना आम्ही मानसिक विकलांग असं म्हणतो. आणि ह्यांना सांभाळणं खरोखर कठीण असं सगळ्यांना वाटतं, परंतु ज्यांच्या पोटी किंवा ज्यांच्या घरात अशी मुलं आहेत त्यांना नाही हे वाटत काही, त्याचं म्हणजे अवघड काही वाटत नाही, कारण रुटीन होतं त्यांचं. आम्ही कसं ह्याच्यातनं दररोजच जात असतो, त्याच्यामुळे आम्हाला विशेष काही वाटत नाही. बघणाऱ्यांना वाटतं की खूप काही कठीण आहे, पण तसं नाही. आव्हान पालक संघ स्थापन करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला? विचार म्हणजे असं आलं की आधी माझी मुलगी खरं तर जन्मता नॉर्मल, परंतु तुला गॅस्ट्रो, त्याच्यातनं एक कॉम्प्लिकेशन्स वाढत गेले आणि तिचं वय तेव्हा फक्त 3 महिने होतं. त्याच्यामुळे डॉक्टरांना पण समजत नव्हतं की इतक्या छोट्या बालवयात मुलीला काय ट्रीटमेंट द्यायची. त्याच्यातनं एक कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली आणि मग त्याचा नतीजा असायला एन्सेफेलायटिस. म्हणजे नक्की काय त्रास झाला म्हणजे होता त्यावेळी? गॅस्ट्रो झाला पहिले जुलाब साधे, आता ते हां, लहान सर्वसामान्यांना मुलांना होतातच. तसे झाले, पण त्यातनं डिहायड्रेशन झालं आणि थोडीशी आमचं नशीब म्हणा, तिचं नशीब आणि डॉक्टरांचं नशीब, तर थोडीशी चुकीची ट्रीटमेंट दिली गेली. त्याच्यामुळे ती एकदम कोलॅप्स झाली. वाडियामध्ये नेलं तर तिथले डॉक्टर तर घ्यायलाच तयार नव्हते, ॲडमिट करायलाच तयार नव्हते. ते म्हणाले गॉन केस आहे, आम्ही काही घेणार नाही, पण आपल्याला राहवत नाही. आम्ही अक्षरशः म्हणजे त्यांच्या हातापाया पडलो की काहीतरी ट्रीटमेंट तरी द्या तुम्ही. आणि ॲडमिट करून घेतलं, पण तेव्हाच आम्हाला सांगितलं की तुम्ही अपेक्षा ठेवू नका, राहीलच असं नाही, आणि राहिली तरी काहीतरी व्यंग राहील. पण तेव्हा हे आम्ही समजण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. म्हणजे फक्त हे गॅस्ट्रोची लागण झाली त्या? गॅस्ट्रोमुळे झालं, कारण डिहायड्रेशन झालं, मेंदू सुजला. मेनिंजायटिसमध्ये मेंदूत पाणी होतं, ह्याच्यामध्ये मेंदूतलं पाणी संपतं आणि तो सुजतो संबंध. आणि जी मग आपली छोटा मेंदू वगैरे असतो त्याची त्यांची ती कवटी अशी घट्ट बसली जाते आणि मग ती वाढ होत नाही मेंदूची. आणि हे नैसर्गिक म्हणजे काय म्हणावं, ते नशिबाचा भाग आहे, पण त्याला आपण काही करू शकत नाही. पण आहे त्याच्यावर मात करायला हवी, कारण आहे आपलं बाळ तर आपल्याला ते करायलाच हवं. मग डॉक्टर सांगतील तसे सगळे उपाय करत गेलो, परंतु
आमच्या तिच्या नशिबाने खूप व्यंग नाही राहिलं, म्हणजे अपंगत्व नाही आलं. कदाचित डॉक्टर म्हणते तेव्हा ब्लाइंड पण राहील, पण तेही नाही राहिलं. पण स्क्विंट आहे, नजर स्क्विंट होते, बारीक सुई अजून दिसत नाही. मग ते ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. मग ह्याच्यावरनं आम्ही मात करत करत तिला स्पेशल शाळेत घातलं. आणि मग 15 वर्षाची जेव्हा ती झाली ना, तेव्हा तिच्या शिक्षकांनी मला सांगितलं की 18 वर्षानंतर शाळा बंद होईल, मग तुम्ही घरी ठेवून काय करणार. आणि हीच अशी नाही, तेव्हा तिच्या इयत्तेमध्ये 3 मुली होत्या. ह्या तिन्ही मुली 18 वर्षानंतर बाहेर पडतील, मग तुम्ही घरी ठेवून काय करणार आहात. म्हणून मग आम्ही विचारलं की याला उपाय काय आहे. तेव्हा ते म्हणे की तुम्ही कार्यशाळा चालू करा. तेव्हा कार्यशाळा म्हणजे याचं आम्हाला कळत नव्हतं की कार्यशाळा म्हणजे काय नक्की. तुम्ही त्या नोकरी करत होतात का? आधी लग्नाच्या आधी करत होते, त्याच्यामुळे थोडासा असं बाहेरच्या जगाचे ज्ञान होतं, पण ह्या फील्डमध्ये काही माहिती नव्हतं. मग त्यांनीच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. मग 18 वर्षानंतर जेव्हा ती आणि हिच्याबरोबरच्या 2 मुली बाहेर पडल्या, तेव्हा माझ्या घरामध्येच सुरू केलं. म्हणजे दुपारी 1 ते 3 महिन्यामध्ये आपणसुद्धा काही काम करत नाही शक्यतो, आपणसुद्धा थोडे रेस्टलेस असतो, निवांत. मग ती वेळ आम्ही योग्य ठरवली, कारण प्रत्येक बाईला घरामध्ये काम असतं. आणि 50 वर्षापूर्वी म्हणजे आपण इतक्या बायका तेव्हा नोकरी करत नव्हत्या, सर्वसाधारण घरातच होत्या. मग त्या दोघी बायकांना हाताशी घेतलं आणि मग आम्ही घरातच माझ्या कार्यशाळा सुरू केली. पण गंमत अशी झाली की तेव्हा एका देवळामध्ये मी बोर्ड लावला होता की स्पेशल मुली जर कोणी असेल तर त्यांनी संपर्क करावा. तर 2-3 आठवड्यात माझ्याकडे 6-7 मुली झाल्या. म्हणजे इतकी तेव्हा गरज होती आणि लोकांना कळत नव्हतं की खरंच या मुलींनी घरी बसून काय करायचं. रोज किती भाज्या निवडणार, रोज काय घरातली कामं करणार, बरं धुणं भांडी तरी किती करणार, घरामध्ये इनवीन 3-4 माणसं काय काम देणार. मग जेव्हा त्यांना कळलं की मी असं काही सुरू केले, तेव्हा खरोखरच खूपच मुली आल्या. माझाही जरा उत्साह वाढला आणि मला पण कळायला लागले की आता मला खरंच काहीतरी करायला पाहिजे. मग परमेश्वराचं नाव घेतलं, त्याला सांगितलं की तूच मला ही मुलगी दिलीस, आता तूच मला मार्गदर्शन कर. मग खरोखर परमेश्वर कृपेने छान मार्गदर्शन मिळत गेलं. बरेच लोक पण चांगले भेटले. पालकांनी खूप मुख्य मला साथ दिली, कारण मी एकटी काही करू शकत नाही. 4 मुलींना एका वेळेला हाताळणं शक्य नव्हतं. म्हणून मग तो पालक संघ जो होता तो मग रजिस्टर वगैरे सगळं व्यवस्थित चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर केलं आणि व्यवस्थित काम सुरू केलं. काम सुरू केलं असा अर्थ की मुलींना तेव्हा कळत नव्हतं काय करावं ते. मग साधे प्लॅस्टिकचे मोठे मणी आणले बाजारातनं, ते ओवायला दिले. म्हणजे निदान त्यांचं कोऑर्डिनेशन, डोळे, हात, कलर कॉम्बिनेशन कळलं पाहिजे हे समजण्यासाठी ढिगभर मणी आणून दिले, ओवा. पहिले 2 आठवडे नुसते मणी ओवण्यात गेले. मुली घरी गेले की मी ते रात्री परत सगळे उसवून डब्यात ठेवून द्यायचे, पण रोज देणार काय ओवायला. आणि ते कळलं पाहिजे, चांगलं आलं. हार जरी करायचं साधा मण्यांचा तरी तो चांगला झाला पाहिजे. कुठचंही मणी काही कॉम्बिनेशन असं मला तरी तेव्हा आवडत नव्हतं, अजूनही नाही आवडत. व्यवस्थित आखणी करून लाल नंतर पिवळा मग हिरवा घाल, म्हणजे कलर कॉम्बिनेशनचं छान त्यांना ज्ञान. मग त्यातनं ह्या मुली शिकत गेल्या कलर कॉम्बिनेशन, हा कुठला रंगसुद्धा तेव्हा त्यांना कळत नव्हते, लाल कुठला हिरवा कुठला. मग तो आम्ही प्रत्येक वेळा सांगायचं, हा लाल, हा हिरवा, हा घाल, मग हे 3 घाल, हे 2 घाल, असं करत करत त्यांचं गणित बसवलं त्या हारांचं. आणि आणि मग जेव्हा छान हार झाले तेव्हा आम्ही विक्री करायला सुरुवात केली त्याची. पहिलंच आम्ही विठ्ठल मंदिरामध्ये पहिलेच विठोबालाच हार घातले की तूच हे सगळं कर. पण मग खरंच म्हणजे मला हात चांगला मिळत गेला. या मुलांच्या, या स्पेशल चाइल्ड जे आहेत त्यांच्या ज्या शाळा असतात त्या शाळांमध्ये प्रामुख्याने म्हणजे सुरुवातीला समजा लहान मूल असेल, दिव्यांग मूल असेल, तेव्हा ज्याला आईवडील जेव्हा शाळेत टाकतात तर त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण हे 15 वर्षापर्यंत दिलेलं असतं? ऐकूप्रमाणे ज्या मुलांना येतं त्यांना बाराखडी किंवा आपली मुळाक्षरं वगैरे शिकवतात. पण ज्यांना येत नाही त्यांना ते दट्ट्या पेट्या असतात. हो हो, ऐक्यूप्रमाणे असतात ना. हां, म्हणजे ऐकायला येतं तर बोलता येत नाही. बुद्ध्यांक. काही मुलं चांगली असतात, त्यांना कळतात गोष्टी, मग त्यांना दट्ट्यापेटी किंवा मुळाक्षर गिरवायला किंवा अक्षरांच्या पण पाट्या असतात वेगवेगळ्या, त्याच्यावरनं गिरवायचं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांची शिक्षण पद्धती पण वेगळी असते. तर स्किल आणि शिक्षक पण त्यांचे चांगले म्हणजे trained वयाच्या असतात. 15 वर्षापर्यंत ह्या मुलांसाठी शाळा असतात? हो हो, 18 वर्षापर्यंत. 18 वर्षापर्यंत 18 शाळा. वर्षापर्यंत स्पेशल स्कूल्स असतात. अच्छा, त्याच्यामध्ये यांना शिकवलं जातं म्हणजे? त्यांच्यात शिकवलं जातं. ज्या मुलांना व्यवस्थित गणित, वजाबाकी, बेरीज, ती मुलं पहिल्या 100रातली करू शकतात सगळं, पण 1000च्या पटीतलं काही येत नाही.
तुम्हाला मग 18 वर्षाच्या पुढे जी मुलं मुली आहेत ती तुमच्या संस्थेमध्ये तुमच्या संघामध्ये आहेत, तुम्ही त्यांना वेगळं काय प्रशिक्षण देताय? आता ज्या मुलींचं जसं ऐकू येईल, कोणी पेंटिंगमध्ये चांगलं असतात, भाज्या निवडण्यामध्ये, मणी ओवण्यामध्ये, तोरणं करण्यामध्ये, लटकन करण्यामध्ये, या मुली म्हणजे आम्ही त्यांना ट्रेन देतो. तसं आधी 2-3 महिने बघतो कुठली मुलगी कशामध्ये काय करू शकते. वेगवेगळे त्यांना आम्ही टास्क देतो. काहींना पेंटिंग देतो, काहींना मणी ओवायला देतो. नजर चांगली असेल तर कोऑर्डिनेशन चांगलं असेल तर त्या मुली छान ड्रॉइंग बिंग सगळं छान करतात. मग पेंटिंग काही येत असेल तर ते देतो, मणी ओवायला देतो, व्यवस्थित हार करायला देतो की हे हार कर. मग मुद्दामून त्यांना आधी वेगवेगळे मिक्स मणी करून देतो की पहिले पांढरे हो, लाल हो, म्हणजे आम्हाला कळतं ह्यांना ते ज्ञान आहे का नाही रंगाचं त्याप्रमाणे मग ट्रेनिंग देतो आणि शिकवतो. पण मुली शिकतात, कारण इतके दिवसात त्यांना हाताळायलाही काही मिळालेलं नसतं. मग त्यांना हे सगळं हाताळायला मिळाल्यामुळे त्यांचा आनंद पण वाढतो, उत्साह वाढतो आणि करतात. मग प्रत्येक वेळी तुम्ही एक पालक पण आहात. म्हणजे तुमची मुलगी वसुधा ही गॅस्ट्रोच्या नंतर पूर्ण तिला गॅस्ट्रो झाला आणि पूर्ण तुमचं आयुष्य बदललं. प्रत्येक पालकाची, ज्यांची मुलंही दिव्यांग किंवा स्पेशल चाइल्ड आहेत, प्रत्येकाची जवळजवळ हीच कहाणी आहे. पालकांना याच्यासाठी खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात. पती पत्नी असेल तर जोडप्यांमध्ये बहुधा आईच असते की जी नोकरी करिअरचा तिला त्याग करावा लागतो. याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, खरी गोष्ट आहे. जेवढी आई मेहनत घेईल ना, खरं म्हणजे जेवढी मेहनत आई घेईल तेवढं मूल सुधारतं. म्हणजे आईची बॉन्डिंग असल्यामुळे आईचं जवळजवळ 99% आईचं त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. कारण कुठलंही मूल बघा, रडकं मूल आईचं, नॉर्मल मूल जगाचं. तसं स्पेशल मुलं असलं की मग ते आपोआपच आईकडे असतं अटॅच. आणि जेवढी आईला म्हणजे वडिलांनासुद्धा अर्थात माया असते, प्रेम असतं, पण त्यांना चरितार्थ चालवायचं असतो. त्याच्यामुळे वडिलांना कंपल्सरी नोकरी करणंच भाग आहे. त्याच्याशिवाय घर चालणार कसं? मग आईवरती जबाबदारी येते सगळी पूर्ण. काही वेळेला आईसुद्धा कमी पडते, नाही असं नाही, पण 90% स्त्रिया म्हणजे आई याच्यातनं मुलांना बाहेर काढतात, चांगलं शिक्षण देतात. आणि मुलींची तर खूपच जबाबदारी असते, त्यांना मासिक पाळी आहे ते सगळ्या, त्याच्यामुळे आईला ट्रेन करायलाच लागतं मुलांना आणि मुली शिकतात. तसं नाही आहे. यामध्ये जसं नॉर्मली मुलगा आणि मुलगी म्हटलं की हल्ली मुलीच बाजी मारतात. म्हणजे अभ्यासामध्ये म्हणा, सगळ्याच गोष्टींमध्ये मुलीच पुढे असतात. स्पेशल चाइल्डमध्ये सुद्धा हाच पॅटर्न बघायला मिळतो. मुली हुशार असतात, मुलांच्या तुलनेमध्ये मुली हुशार कारण असतात. मुलींना म्हणजे उपजतच काही. नैसर्गिक असतं हे देणगी, की मुली ॲक्सेप्ट करतात सगळं आणि छान ट्रेंड होतात. पालक म्हणून तुम्ही खूप चॅलेंजेस फेस केलेले असतील, कारण सतत म्हणजे, आणि मुलगी म्हटल्यावरती तिला फार त्याच्या फोडासारखं सांभाळावं लागतं सगळ्या. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे काही अनुभव तुम्हाला असे आले का की आपण कोणावरती कितपत विश्वास ठेवून म्हणजे काही कामानिमित्त घराबाहेर जायचं असेल तर आज आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा परिस्थिती बघतो तर तिथे मुलं देखील म्हणजे सुरक्षित नाही आहेत. आजची समाजाची परिस्थिती इतकी बिघडलेली आहे. अशा वेळी असे चॅलेंज चाइल्ड यांना सांभाळणं हे पण तेवढंच म्हणजे खूप खूप कठीण आहे. अशा वेळी पालक म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? हां, आता ब्लॉक सिस्टीम असेल ना, तर एक वेळ बेल बंद करून आपण जाऊ शकतो बाहेर. मुलांना सांगू शकतो, मुलीला, की कोणी बेल वाजली तरी उघडायचं नाही. पण आम्ही बेलच बंद केली की आपोआप येणार नाही. परंतु एकदा अशी गंमत झाली, मी स्वतःच बाहेर गेले होते कामानिमित्त आणि वसुधा घरात होती. तर तिला सांगितलं बेल कोणी वाजली, मी बंद केले, पण जरी कोणी दार वाजवलं तरी उघडायचं नाही. पण आमचा एक जुना म्हणतो आपण भाजीवाला, तर त्याला ही गोष्ट म्हणजे कोणाच माहिती नसते बाहेर. त्याला वाटलं बेल बंद केली आहे बाईनी, म्हणून तो दार जोर खडखड 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 5-6 वेळा केलं. तिने दार उघडलं. म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला लक्षात ठेवायला लागतात, की कोणीही आलं तरी तुम्ही दार उघडायचं नाही. भले कितीही माणूस ओळखीचा असू दे, काही असू दे, दार उघडायचं नाही. आणि दुसरं एका म्हणजे शाळेतल्या माझ्या मुलीच्या बाबतीत पण असंच झालं. ही आई बाहेर गेली आणि हिला माहिती होतं. बरं, तिच्या आईचीच मैत्रीण होती, पण जेव्हा आम्ही सांगितलेलं असे की दार उघडायचं नाही, तिने समोर मावशी दिसते तरी दार उघडलं नाही, की मी आई नाही आहे, मी दार उघडणार नाही. म्हणजे दोन मजेशीर दोन्ही आहे. पण ते म्हणजे ते गरजेचं पण आहे, ते गरजेचंच लागतं. शिवाय आम्ही गॅसशी जाऊन देत नाही मुलींना, की आम्ही नसताना गॅस चालू करायचा नाही. आम्ही असताना तुम्ही गॅसवर भाजी करा, पोळ्या करा, काही करा. मुलींना येतं करता, ते काही येतं, काहींना नाही येत. पण जेव्हा आई नसेल किंवा घरात कोणी मोठं माणूस नसेल तर गॅस पेटवायचा नाही. इवन कात्री, सुरी, धारदार ह्या गोष्टी आम्ही असतानाच फक्त हाताळायच्या.
आम्ही नसताना मिक्सर पण आम्ही नसताना हाताळायचा नाही. या काही गोष्टी ज्या स्ट्रिक्टली म्हणजे आमचं वॉर्निंग असते सगळ्यांना की नाही करायचं. या मुलांना जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देतात, असं वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण तुमच्या संघामध्ये दिलं जातं, याच्यामध्ये पालकांचा देखील सहभाग आहे? पालक पण असतात. पालक संघ आहे ना आमचा, त्याच्यामुळे किती पालक आहेत, म्हणजे किती जणांचा ग्रुप आहे? 19 मुली आहेत ना, माझ्या 19 मुली आहेत. 19 पालक. 14 पालक आहेत. काही पालक म्हणजे काही आई पालक नाहीच आहेत. त्याच्यामुळे काही 2 पालक आहेत ते नोकरी करणारे आहेत. त्यांना फी असते वेगळी. मग जे येत नाही, जे पालक येऊ शकत नाहीत त्यांना फी आहे. आता आई नाहीच आहे म्हटल्यावरती काय करणार? पण अशा कन्सिडर करतो. तुम्हाला ते त्याची काळजी तुम्हाला इलाजच घ्यावी नाही. लागते. काळजी घ्या. फक्त त्या दुसऱ्या पालकांना असं अट असते की शाळेतली जबाबदारी आमची, पण रस्त्यात काही झालं तर जबाबदारी आमची नाही, कारण मी किती मुलांकडे बघणार आहे. त्याच्यामुळे शाळेत काही घडलं तर आमची जबाबदारी आहे ती, बाहेर झालं तर काही आमची. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही फूड कॉम्पिटिशन घेतात या मुलांच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा देखील घेतात. या मुलांना एवढा सेन्स असतो का? म्हणजे हे सामान्य व्यक्तींना हे पडणारे प्रश्न आहेत की खरंच, म्हणजे असं जेव्हा आपण एखादं मूल बघतो तेव्हा पालक म्हणून आम्हाला देखील फार काळजी वाटते, अरे बापरे कसं होणार आहे यांचं, म्हणजे. आणि जेव्हा त्यांच्या पालकांना आपण बघतो तेव्हा अजून वाटतं अरे बापरे, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला मुलाला सांभाळायचंच आहे. हे चॅलेंजिंगच आहे खूप. पण चॅलेंज एवढी ते जन्मापासून स्वीकारलेलंच आहे, पण ह्या मुलांना उलट इतका आनंद वयात होतो. आल्यावरती वेगळ्या प्रकारच्या समस्या असतात मुलांना. जसं तुम्ही सांगितलं की मुलींना तुम्हाला सतत डोळ्यासमोरच ठेवणं आवश्यक आहे. मुलांच्या बाबतीत काय? हो, नाही, मुलांना पण तेवढंच आम्हाला सुरक्षा द्यायला लागते. आणि मुलांच्या बाबतीत पण ते, कारण काही समाजकंटक असे असतात की मुलांचा गैरफायदा घेतात, आणि ते मी बघितले प्रत्यक्ष डोळ्याने. त्याच्यामुळे मुलांनासुद्धा आम्हाला भयंकर म्हणजे सांभाळायलाच लागतं. मग मुलगा असो मुलगी असो, सांभाळायला तर लागतं. आईवडिलांना इलाजच नाही. ते मुलांचे पण जसे मुलींचे प्रॉब्लेम्स आहेत तसे मुलांचे पण तितकेच आहेत. आता तुम्ही त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देत आहात वगैरे, त्याच्यातून यांना रोजगार निर्मितीचे मिळतात? होय होय. म्हणजे काय स्टायपेंड मिळतो त्यांना दर महिना. बोनस असतो, स्टायपेंड असतो. हो, दिवाळी गिफ्ट असते. हां. म्हणजे जसं आपण नॉर्मल ऑफिसमध्ये असतं ना, तशाच सगळ्या गोष्टी. नियम पण आहेत आमचे. 3 लेट मार्क झाला की 1 सुट्टी तुमची जाणार. म्हणजे मग ते व्यवस्थित आलं पाहिजे, रुटीन व्यवस्थित ठेवलं पाहिजे, वेळ पाळली पाहिजे. ह्या ज्या शिस्तीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या या सगळ्या मुलांना आहेत. गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ वसुधाचा सांभाळ करतच आज स्वतःच्या लेकीबरोबर इतरांच्या लेकींच्या आणि लेकरांची पण तुम्ही काळजी घेतात. तुम्ही आता सगळ्यांच्या आई झालेल्या आहात. ह्या सगळ्या मुलांची काळजी घेताना तुमच्यातली आई, तिला काय वाटतं, देवाकडे काय मागावंसं वाटतं या मुलांना बघितल्यावरती? मी देवाला सांगेन की जर असं तुला मूल कोणाला द्यायचं असेल तर त्या आईला आधी सशक्त ठेव. ती सशक्त असेल तर सगळं निभावलं जाणार. इवन वडील पण वडिलांचा भार थोडा कमी असतो. परंतु काय होतं, आता जेव्हा आम्ही वयस्क होतो, आता मी थोडं 70च्या पुढेच आहे, त्याच्यामुळे नॅचरली आता आमचं वयोमानानुसार शिथिल होतात काही काही गोष्टी. मग तिचे वडील पण तेवढेच वयस्क आहेत. पण आता काय होतं असं की आता दोघांनी मिळून सांभाळावं असं वाटतं. तेव्हा कसं उमेदीच्या काळात आई सरून जाते, वडिलांना नोकरीनिमित्त बाहेरच राहायला लागतं. आता वडील घरात असल्यामुळे त्यांनाही समजतात अडचणी आता काय आहेत आणि आपण कसं त्याला फेस करायला पाहिजे. म्हणजे जशी ही मुलं वयाने वाढतात तशी आम्ही वाढल्यानंतर आमच्यावरती ही पण जबाबदारी की स्वतःला पण सांभाळायचे आणि त्यांना पण सांभाळायचे. पण काही वाटत नाही आम्हाला, त्याचं रुटीन झालं आहे आमचं रोजचं. आणि म्हणजे आईला तर खूप कष्ट घ्यायलाच लागतात. त्याच्यामुळे जर उद्या कोणी म्हणजे परमेश्वराला मी सांगितलं की अशी कोण तुम्ही निर्माण करणार असाल मुलं, शक्यतो करू नका, पण इलाज नाही, ते निसर्ग आहे, तो काही होणार, तर आईला सशक्त ठेवा आईवडिलांना. परदेशामध्ये अशा मुलांसाठी बऱ्याच सोयी सुविधा केलेल्या असतात. आपल्या देशामध्ये तितकं त्याला गांभीर्याने घेतलं जात नाही. आईवडिलांची जबाबदारी म्हणून तिथेच तेवढंच ते मर्यादित असतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणजे सरकारी पातळीवरती देखील तुमच्या कामाची नोंद घेतली जाते, तुम्हाला पुरस्कार दिले गेलेले आहेत. मिळतात, पण सामाजिक मिळतात. गव्हर्नमेंटकडनं अजून तसं मिळत नाही. आणि तितकं, आणि खरं म्हणजे जर एखाद्या मंत्री किंवा एखाद्या कोणाच्या घरात जर असं दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना त्याची जाणीव होईल. म्हणजे देव न करो कोणाला अशी मुलं न होत, पण या मुलांकडे बघायचा दृष्टिकोन फार बदलला पाहिजे. ठिकठिकाणी कार्यशाळा पाहिजेत. आता महापालिकेने उत्तम केले की जवळजवळ 20 वॉर्डमध्ये ह्या शाळा आहेत.
स्पेशल शाळा 20 वॉर्डमध्ये आहेत. परंतु पुढे नाही आहे ना काही. 18 वर्षानंतर घरी बसा. पण मग जर महापालिकेने आमच्यासारख्या संस्थांना बरोबर घेऊन जर पुढे ह्याच मुलांची कार्यशाळा चालू ठेवली, वर्कशॉप जो आम्ही चालवतो, तर तिथलीच मुलं तिथे जातील ना. म्हणजे रोजगार त्यांना पण मिळेल. कारण प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखी प्रत्येक ठिकाणी आई असेलच असं नाही. आणि आताच्या तर आयांना नोकरी करणंच भाग आहे. नवीन पिढीला शक्यच नाही आहे की घरी बसून सांभाळतील. मग क्रश पण पाहिजेत, मग ते वेगळे पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकात एक गुंफलेल्या आहेत की त्यांना शाळा पाहिजे, क्रश पाहिजे, मॉन्टेसरीपासून पाहिजे. मग हे गव्हर्नमेंटनी बघायला पाहिजे किंवा महापालिकेने बघायला पाहिजे. जशी शाळा आहे तसं क्रश पण चालू ठेवा ना. काही काही कंपन्यांमध्ये असतात बघा. हो आहे ना. आहे. आता तर पुष्कळ मध्ये बऱ्याच कंपन्यांमध्ये. ठिकाणी म्हणजे सरकारी नियम पण होता की म्हणजे मला वाटतं सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच येते महिला कर्मचारी, तुमचं बाळ तिथे सांभाळलं जाईल म्हणून वगैरे. मग तसं जर असं दिव्यांग एखादं बाळ असेल तर त्याला पण सांभाळणं बघे. पण मग त्याला ट्रेनिंग पाहिजे, ट्रेन नर्स पाहिजे किंवा ट्रेन व्यक्ती पाहिजे कोणीतरी. म्हणजे याच्यासाठी पुन्हा सरकारी पातळीवरती सगळी उलाढाल व्हायला पाहिजे. या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि याची जरूर आहे, खूप अत्यंतिक जरूर आहे या गोष्टीची. म्हणजे फक्त महापालिकेने शाळा काढून उपयोग नाही, त्याला पुढे वर्कशॉप दिलं पाहिजे, त्या मुलांना रोजगार दिला पाहिजे. आणि त्या मुलं जी काही उत्पादन करतील त्याला सेल पण व्हायला पाहिजे. नाही तर नुसतं प्रोडक्शन उपयोग काय, त्याचा सेल तर व्हायला हवा ना. म्हणजे एकात एक सायकल आहे ही सगळी. तुमच्याकडे आता जवळजवळ 19 तुम्ही सांगितलं की मुलं मुली आहेत असे. या मुलांमध्ये ना एक सिक नॉर्मल मुलांपेक्षा स्पेशल चाइल्डमध्ये सिक्स सेन्स खूप दांडगा असतो, खूप जागरूक. खरंच आहे हे? काय याचे उदाहरण एखादं सांगू शकाल? आता माझ्याकडे एक आहे मुलगी. तर जेव्हा अगदी सुरुवातीला आम्ही सुरू केलं वर्कशॉप, तेव्हा दुसऱ्या वर्षी दिवाळीला आम्ही ठरवलं की आपण पणत्या रंगवूया. तर आम्ही रंग बिंग सगळं आणलं, ब्रश रंग थोड्या पणत्या आणल्या की आपल्याला सुरुवात करायची तर थोड्या प्रमाणावर आणूया. पण ती एक जी आमच्याकडे राधा म्हणून मुलगी आहे, ती सगळ्या कामात फास्ट आहे, भयंकर फास्ट आहे एकदम. तिला बोलता येत नाही कारण फॉर्सेप्स बेबी आहे, त्याच्यामुळे तिला बोलता येत नाही काही नाही. पण तिने माझ्याकडनं पणती खेचून घेतली. म्हणजे अशी कब्बशी टाईप पणती होती आम्ही तेव्हा. तिने माझ्याकडनं ती घेतली, बाटलीतनं रंग ओतला सरळ भर्र केला आणि मला म्हणाली घे असं कर. म्हणजे हे मी तिच्याकडनं शिकले. म्हणजे आम्ही कसं ब्रश घे शिकव मुलींना, बाहेरून रंगाला आतून रंग, तिने उलटं घे, तिने सगळं त्याच्यात ओतला रंग, भरकन फासला आणि दे घे मला. म्हणजे हे मी तिच्याकडनं शिकले. काही काही गोष्टी याप्रमाणे काही तर भरभर काम होईल. म्हणजे असा सेन्स असतो मुलींना. ज्यावेळी अशी मुलं वयामध्ये येतात तर ते पालकांसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे, सगळ्यात मोठी चॅलेंज आहे, विशेष करून मुलींच्या बाबतीमध्ये असं. तर तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल की ज्यावेळी अशी मुलं जेव्हा वयात येत असतात किंवा वयात आलेल्या अशा मुलांना कशा पद्धतीने तुम्ही सुरक्षित ठेवू शकतात? कारण 24 तास पालक मुलांना सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. नोकरी करणारे, नोकरी तर आवश्यकच आहे कारण या मुलांना सांभाळणं, या मुलांसाठी खर्च म्हणजे खर्च पैशाची गरज आहे. तर अशा वेळी एक पालक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, आईला तर मुलांना ट्रेन करणंच भाग आहे. मुलगा असो पण मुलासुद्धा मुलांच्या बाबतीत पण ह्याच गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत पण फक्त मुलांच्या बाबतीत वडील पालक सांगू शकतो. आणि मुलींच्यासाठी आईला, म्हणजे आईला सक्षम राहायलाच पाहिजे. जरी ती नोकरी करत असली तरी तिने मुलीला ट्रेन हे करायलाच हवं की आपण कसं वागायला पाहिजे, कसं ठेवायला पाहिजे, कसे कपडे घातले पाहिजे. या मुलांना समजतं आपण सांगितलेलं सगळं? होय होय, सगळं समजतं. हो हो, म्हणजे त्या पद्धतीनेच सांगायला लागतं, सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने सांगायला लागतं की हे असंच होतं, मलाही झालं, ताईला पण झालं, आईला आजीला पण झालं. मग आम्ही घरातल्याच आपल्या भगिनी ज्या असतात त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही पण तुमचे अनुभव मुलींना सांगा की हो आम्हाला पण असं होणार नाही, असं नाही. विशेषतः पिरियडमध्ये की असं होतं, शारीरिक वाढ होते आपली, ती पण मुलींना आम्हाला सांगायला लागते की वाढणार असं. मग काही चित्र दाखवून, काही फोटो दाखवून, मॅगझिनमधलं काही दाखवून असं ब्रा वापरायची का वापरायची ते पण सांगायला लागतं. पण हे सोप्या शब्दात त्यांना सांगितलं ना पटतं. पण फक्त 2-3 महिने सतत सांगायला लागतं, एकदा सांगून नाही समजत. काही काही आपल्या पण मुलींना 2-3दा सांगायला लागतं. तसं या मुलींना 2-3 महिने एकच गोष्ट सांगितली, मग त्यांच्या डोक्यात पक्की बसते, मग त्याच्यात बदल नाही होत. मग एकदा त्यांना कळलं की मग आपण सुटलो. पण ते पहिले 2-3 महिने आईला वडिलांना कष्ट असते. असं या मुलांमध्ये एक आक्रमकता पण खूप असते.
असतात, तर व्हायलंट होतात कधी कधी. अशा वेळी मग तुम्ही ऑलरेडी इतक्या मुलांना सांभाळतायत म्हणून मी तुम्हाला विचारलं की मग अशा वेळी या मुलांना तुम्ही कसं हँडल करता? आणि दुसरं लगेच त्यांना आम्ही दुसरं काहीतरी दाखवतो. समजा एखाद्या मुलीला तर ज्यांना त्यांचं मन डायव्हर्ट करायचं दुसऱ्या गोष्टीमध्ये, काहीतरी खाण्याचं द्यायचं, एखादं पाणी प्यायला द्यायचं, किंवा मला तू हे आणून द्या. आता मी तिथे बसे खुर्ची सांगते, एखादी मुलगी व्हायलेन देते, मी तिला बोलते इकडे माझं काम आहे तुझ्याकडे. काय वंदना ते काय काम आहे? अगं मला जरा पाणी आणून दे ना. म्हणजे जो काय प्रकार झाला असेल त्यातून तिला बाहेर काढून नुसतं पाणी आणून दे सांगायचं, काम दुसरं काही द्यायचं नाही. लगेच सांगते, बघ वंदना त्यांना मी आज पाणी दिलं, त्यांना किती आनंद झाला. मी म्हटलं मग मी सांगते, हो तू पाणी दिलं ना, माझ्या घशाला कोरड पडली होती, खूप बरं वाटलं. मी आपोआप ते चेंज होतं, ॲटमॉस्फिअर पटकन चेंज होतं. किंवा मी दुसऱ्या सांगते, हिला बोलावं त्या बाजूला, इथे नको. समजा मला कोणी त्रास देत असेल, माझ्या कामात लुडबुड करत असेल, तर मी खून करून सांगते दुसऱ्यामुळे, हिला जर तिकडे घेऊन जा. मग ती चल आपण तिकडे, आपण चल पटकन वाल सोलूया, किंवा आपण मणी होऊया, किंवा मला हा रंग कळत नाही आहे, सारखा आहे का बघ. नुसतं एवढंसं चेंज केलं तरी त्या मुलींच्यात लगेच तो बदल होतो. काही मुली धुमसत राहतात, नाही असं नाही, पण त्यांना आम्हाला तेव्हा त्यांना शिक्षा पण करायला लागते. बाहेर उभं करी, छोट्या गोष्टी असतात, पण त्या वय असल्यामुळे त्यांना त्या खूप वाटतात. बाहेर उभं करीन, उन्हात उभं करीन, आईला नाव सांगेन, पोलीस दादांना बोलवीन, अशा काही त्यांना थोड्याशा फार धमक्या दिल्या की मग. म्हणजे मोठ्या शरीरामध्ये दडलेलं हे छोटं मन आहे, याला सांभाळणं पण तेवढंच हाताळणं खूपच हे कठीण, खूप नाजूकपणे त्यांना तुम्हाला हँडल करावं लागतं. बाहेरच्या जगापासून, बाहेरचं जग वेगळं आहे. आता ही मुलं ह्यांच्याच जगामध्ये असतात, पण जेव्हा बाहेरची मुलं यांना भेटतात, मैत्री करताना किंवा एक्झिबिशन जसं तुम्ही करतात प्रशिक्षणाच्या वेळी, काय रिॲक्शन्स असतात ह्यांच्या आणि त्या मुलांमध्ये काय असतात? नाही, काय पहिल्यांदा काय होतं, सगळी मुलं जरा साशंकतेने बघतात, ते कोण आहेत का असं बघतात. आता आम्ही जर दुसरीकडे नेतो जेव्हा आमच्या मुलांना, तेव्हा छोटी छोटी जी मुलं असतात ना, त्यांना पण बरोबर नॅचरल हे कोण आहे, अशी का करते, असं का बघते, असं उत्सुकता असते त्यांना. पण ते क्युरियोसिटी असते की का अशी ही मुलं आहेत, त्यांना समजत नसतं. आता परवाच उदाहरण, मी आता बाहेरगावी गेले होते, तर माझ्या नात्यामध्ये एक लग्न होतं, तर दुसऱ्या अपोजिट वधूपक्षाकडनं जी छोटी छोटी मुलं आली ना, ते सगळ्यांनी बघत होते विचारकडे, ती अशी का बघते, ती अशी का बसली, ती अशी का खाते. म्हणजे त्यांना ते जाणवतं. मग आम्ही त्यांना सांगतो की हां, आपण ना ह्यांच्याकडे असं करूया, तू पेढा दे बरं, ती बघ पेढा घेते का, की हिला सांगते तू पेढा दे त्यांना. म्हणजे कुठून तरी कोऑर्डिनेशन वाढवायचं. म्हणजे मग त्यांच्या मनातलं हे भीती म्हणा एक प्रकारची किंवा क्युरियोसिटी घालवायची. मग त्याच्यावर मोठी मुलं असतील त्यांना समजतं जरा, पण त्यांना सामावून पण घेणारी मुलं आहेत खूप चांगली, काही चिडवणारी पण आहेत. समाज आहे ना, सगळ्या प्रकारची लोकं भेटतात. इलाज आम्ही त्यावेळेला मुलांना बाजूला घेतो, की चिडवण्याचे जर काही प्रकार होत असेल तर आम्ही दुसरीकडे घेऊन जातो, की तिथे थांबण्यात काही अर्थ नाही आपल्याला. म्हणजे त्यांच्या मनावर तर तो उलटा परिणाम होण्यापेक्षा त्यांना डायव्हर्ट असं करतो, दुसऱ्या खोलीत घेऊन जातो, दुसरीकडे घेऊन जातो. बरं, हो, नाही अगदी बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणतात की ह्या मुलांसाठी शाळा होणं, प्रशिक्षण म्हणजे अजून देणं यांना गरजेचं आहे. सरकारने पण पुढाकार घेतला पाहिजे, पण तितकं हे नाही. तुम्ही काही प्रयत्न केले तुमच्या संस्थेतर्फे? केले प्रयत्न, पण सरकारचे नियम पण तसे कडक आहेत. कडक म्हणजे जरा कठीण आहेत आम्हाला. आता एका मुलामागे 40 फूट जागा पाहिजे. आता आपल्या मुंबईमध्ये अशी जागा कुठे मिळेल, शक्यच नाही मिळणार. त्याच्यामुळे आणि मग आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्या मुंबईच्या बाहेर जाऊन करायला पाहिजे. मग एवढा वेळ आणि एवढा पैसा आणि आपलं कुटुंब सोडून तिथे संबंध जाऊन करणं व्यवस्थित. सरकार देते, जागा देते, पण ते मुंबईच्या बाहेर आहे. अच्छा, मुंबईसाठी जागा नाही आहे. नाही, मुंबईत जागाच नाही. तुमचं कार्य हे आता जे आहे आव्हान पालक संघाचं, हे मुंबईपुरतंच मर्यादित आहे की मुंबईत? बाहेर पण आम्ही बाहेरगावी जातो ना, स्टॉल्सना वगैरे. हो, ऑर्डर्स घेतो बाहेरच्या. आता आमच्या संस्थेमध्ये ज्या गुढ्या बनवतात ह्या मुली, दरवर्षी गुढ्या बनवतात. चीन आणि पाकिस्तान हे 2 देश सोडले तर अख्ख्या जगभर आमच्या गुढ्या गेलेल्या आहेत. आणि आम्हाला बाहेरून त्यांचे मेसेज पण येतात की तुमची गुढी आज न्यूयॉर्कला गेली आहे, खूप आवडली सगळ्यांना, पुढच्या वर्षी मिळतील का. आम्ही हो सांगतो, कारण येणारे लोक असतात की नाही मध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये, ते लोक मग गुढ्या घेऊन जातात. त्याच्यामुळे जगभर आमच्या वस्तू पसरलेल्या आहेत सगळ्या. आत्ता पुढच्या काळासाठी, आता काळ बदलला आहे, गोष्टी बदलत आहेत. जसं तुम्ही म्हणाल की आम्ही आहोत, आमच्या नंतरची ही पिढी पुढे काय, त्यासाठी काय तुम्ही म्हणजे काही प्लॅनिंग, काही असं काही करून ठेवलेलं आहे? म्हणजे ही मुलं एकटी सर्वाईव्ह करू शकतील इतकी सक्षम होण्यासाठी
सक्षम तर नाही होणार, एक लिमिटच असते, त्याच्या पुढे होणार नाही. पण मग त्यांची जी बहीण भावंडं असतात, काळजी घेणारी असतात, ते त्यांचा सांभाळ करतात. आहेत म्हणजे हो माझ्या कार्यशाळेत तिघीजणी आहेत की ज्यांना आईवडील दोघंही नाही आहेत, पण भाऊ आणि बहिणी सांभाळतात. मग एक रूम घेऊन देतात वेगळी त्यांना, आपल्या ब्लॉकच्या शेजारी एक आहे किंवा मोठा ब्लॉक, ते स्वतःचा ब्लॉक बदलतात, 24 तासाची बाई ठेवतात. असं काही ना काही, नाहीतर मग बाहेर वसतिगृह आहेतच ना. पुण्यासारख्या ठिकाणी खूप छान आहेत, पुणे, नाशिक, सोलापूर, खूप चांगले चांगले वसतिगृह आहेत ह्या मुलांचे. आपल्या इथे विरारमध्ये आहे, खूप आहे हो, बदलापूर हो. पण त्यांचं तर ओव्हरलोड व्हायला लागलं आहे, अशी पण झाली आहे. कमी आहे, पण ओव्हरलोड. पुढे काय अजून संस्थेचा कारभार म्हणजे अजून कुठल्या दिशेने तुम्हाला नेण्याचं तुमचं स्वप्न काही? जर जागा मिळाली ना मोठी एखादी, तर आणखी मुलं वाढवीन ना मी, पण जागाच मिळत नाही, असं आहे ना. मुंबईसारख्या ठिकाणी दोन्ही पालक जॉब करणारे आहेत, त्यामुळे तुमच्याकडे ज्या मुलं मुली येतात अशा वेळा दोन्ही पालक जॉब करणारे असतात, दिवसभर तुमच्याकडे ठेवून मग ते संध्याकाळी त्यांना परत घरी घेऊन जातात, असं आहे का तुमचं ट्रेनिंग 1 सेंटर? ते 5:30 आमचं टायमिंग आहे, तुमचा वेळ आहे. त्याच्यामुळे घरी मग ते जेवण खाऊन येतात, मध्ये दुपारी टिफिन असतो. पण मुलं इतकी रमतात की त्यांना जायला नको असतं घरी. पण आईवडील दोघंही नोकरी करणारे आहेत, म्हणजे 3 पालक मुली आहेत माझ्याकडे, आईवडील दोघंही नोकरी करणारे आहेत. पण मग त्यांच्याकडनं आम्ही थोडेसे पैसे घेतो, कारण एक केअरटेकर पण ठेवायला लागते ना, मग तिचं द्यायलाच हवं, तिचं वय पण, त्याच्यामुळे त्या पण सोयी आहेत. मग कोणी जर डबा नाही आणला तर आमच्या सगळ्या मुली, एवढ्या मुली, ते शेअर करतात एकमेकींना, त्यामुळे त्यांची खूप मजा चालू असते शाळेमध्ये. मग आता सध्या तुमचं हे काम, पालक संघाचं काम तुमच्या घरातूनच चालू आहे की सेंटर तुम्ही घेतलं? सेंटर आहे हो, तुमच्याकडे. महापालिकेची जागा आहे, म्हणजे भाड्यानेच घेतलेली आहे. दरवर्षी 10% त्याच्यावरती ते 10% वाढवून पण घेतात आमच्याकडनं, पण आहे, त्याच्यामुळे कमी पडते. अर्थात घर पण आपल्याला नेहमी कमीच पडतं, कारण एवढ्या मुलांचं पसारा, सामान. जर मिळाली मोठी जागा तर वाढवेन, आणखीन मुलं वाढवीन. प्रत्येक मूल काय दादरला माझ्याकडे येऊ शकणार नाही. आता दहिसरवरून सुद्धा मला लोक विचारतात आम्ही येऊ का, पण आता आजकालच्या धकाधकीमध्ये रेल्वेमधनं तुम्ही मुलांना आणणार कसं? बरेच जण ट्रेनमधून सुद्धा मुलांना शाळेमध्ये नेताना आम्ही हो ना, बघितलं. नेतात ना, पण हा खूप त्रासदायक आहे हो. आणि आता गर्दी एवढी वाढली ना की दिव्यांग जरी डबे असले तरी त्यांना आणणं नेणं कठीण आहे. तर प्रत्येक ठिकाणी, म्हणजे प्रत्येक सबर्बमध्ये, कांदिवली, बोरिवली, ठिकठिकाणी जर प्रत्येक अशा कार्यशाळा उघडल्या तर त्या मुलांना सोयीचं होईल आणि पालकांना पण सोयीचं. कारण जर नोकरीवाले पालक दहिसरून माझ्या शाळेत आणतील कसे? त्याच्यामुळे त्यांना तिथल्या तिथे जर मिळाल्या, त्यांच्या हाकेच्या अंतरावरती किंवा त्यांच्या परिसरात, तर त्यांचं कठीण सुकर होईल ना जीवन, कठीण त्यांना भासणार नाही अजिबात तेवढं. तर अशा उघडाव्यात कार्यशाळा ठिकठिकाणी, आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच करायला, कुठलंही मार्गदर्शन द्यायला. कोणी आलं तरी आम्ही देणारच मार्गदर्शन. तुमचं काम खूप मोठं आहे. तुमच्या कामाला आमच्या पूर्ण आपलं महानगर ओनली माननी टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आलात आणि खरंच म्हणजे दिव्यांग मूल हे याला ओझं न समजता आपलं कर्तव्य समजून तुम्ही सक्षम आईवडील, कर्तव्यापेक्षा आम्ही नकोशी मुलगी हवीशी अगदी अगदी छान नकोशी, म्हणजे खरंच आहे ना, हे म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने आज हे सांगितलं आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. इथे मला बोलवल्याबद्दल धन्यवाद.